नमस्कार मंडळी, मी रोहन पवार आणि तुमचं स्वागत आहे कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असा की आमच्या त्रिंबक गावामध्ये जो रामेश्वरचा देऊळ असा नवीन बांधलेला, त्याच रामेश्वरच्या देवळाच्या बाजूक असलेला श्रीदेव गांगेश्वर मंदिर जीर्णोद्वार कळशारोहण लोकार्पण सोहळा दिनांक 21/2/2025 रोजी सोहळा होतो। तर त्याच सोहळ्याचं मी आता तुमका माझ्या व्हिडिओद्वारे एक छोटंसं व्हिडिओ तुमका दाखवणार असे, जो मी बनवलं आहे तेव्हाच्या कार्यक्रमाचं। महाप्रसाद तुमका बघू गावणार असा। परत रात्री ठीक 10 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला भापण यांचं सुंदर आणि असं भयंकर आणि म्हणजे सगळ्या लोकांका तर नाटक आवडलेला कुर्मदासाची वारी। काय लोक असतात त्यांना काय नाटकं आवडत नाही म्हणून ती मचूनच उठान जातात, पण त्या नाटक इतक्या भारी होतं ना, कोणत्या जागेवरसून हल्ला सुद्धा नाही, इतक्या भारी नाटक होता। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, नाटक सुद्धा एकदम भारी होता बघा। एवढा मोठा नाटक नाही घेणार, पण मेन मुद्दे नक्की दाखवणार जे एकदम भारी होते ते। व्हिडिओ संपूर्ण बघा। माका जर नाटकामध्ये आवडतं तर नाटक एवढा काय माका नाही आवडत, पण हार्मोनियम वादक हार्मोनियम त्यांचं जे असतं ते माका जाम आवडतं। ते कलाकार असतात ते पेटी तबला प्लेटी पकवाज आणि टाळरक्षक जाम आवडतात माका। फक्त तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तर चला, धन्यवाद मंडळी। आमचा असा त्रिंबक गावचा रामेश्वर मंदिर। तर जाऊया आपण आता।
लय या लागतं थांब. तर या गांगेश्वरचं मंदिर ब्राह्मण मंदिर, 4 वडा ब्राह्मण मंदिर. कसलं मंदिर आहे? ब्राह्मण देव. पूजा चालू आहे. तर होय महाप्रसादाचो लाभ असा. होय महाप्रसाद घेणार आहोत आज दुपारी. होय होय सगळा जेवण चालू आहे. होय आता मुद्दामच गेला. पूर्ण घे आमचं नाही घेतला चालेल. तिचा आधी आम्हाला युट्यूबला आलंच पाहिजे. आम्ही अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ यांचा या पंचक्रोशीत नव्हे तर दशक्रोशीत गाजलेला नाट्य प्रयोग कुर्मादासाची वारी, कुर्मादासाची वारी, कुर्मादासाची वारी हा कार्यक्रम इथे
मंडळी आता तुमका अर्ध भाग आवतले. आता आपण रात्री भेटूया नाटकासाठी. आणि सगळे कारण 2100 पंते असत ते मंदिर सजवणार असत त्यासुद्धा आपण बघूया. आणि मग सत्काळ सोहळा नाटक त्या सगळा तुम्ही बघूया आपण. चला. हॅलो. स्वप्नील भाट आमचे मित्र बुवा यांच्याकडून या गजराटी 100 पारितोषिक आलाय. धन्यवाद. कारण याच्यानंतर आपला अतिशय आकर्षणाचं असणारं नाटक सुरू होणार आहे. तरी 12-5 मानकऱ्यांना मी विनंती करतोय की त्यांनी ताबडतोब स्थानापन्न व्हायचं आहे. ज्ञानदीप गुरव, बाबू आपटे, नंदकुमार विष्णू गाडीगावकर, दीपक हरिश्चंद्र परब, अनंत लक्ष्मण तेली, दीपक एकनाथ त्रिंबककर, चंद्रशेखर तुकाराम सुतार, संभाजी बळीराम शेडगे, आपण सर्वांनी ताबडतोब स्थानापन्न व्हायचं आहे. अशोक बागवे, पोलीस पाटील सीताराम सपकाळ, संतोष सकाराम सावंत, किशोर त्रिंबककर, आशिष बागवे, राजू त्रिंबककर, अनिल गावडे, प्रवीण बागवे, शेखर त्रिंबककर, गणपत साटम, गिरीश बाणे, सदानंद भाट, अजित गणपत मेस्त्री, परिमल चंद्रकांत गोलतकर, प्रवीण गाडीगावकर सर, डॉक्टर सिद्धेश सप्पाळ, चिन्मय संदीप गाडीगावकर, अजय घाडी, सुभाष मेस्त्री आणि लाड, ज्यांनी आज ही पूर्ण रोषणाई आपल्यासाठी केलेली आहे, त्या सर्व मंडळींनी ताबडतोब स्थानापन्न व्हायचंय. मी त्यांना विनंती करतोय की आपल्यामुळे थोडासा कार्यक्रमाला विलंब होतोय. याच्यानंतर आम्हाला सर्वांसाठी आकर्षक प्रोग्राम द्यायचा आहे. तर प्लीज सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे.
उमेश बाणे, आपण कुठे असाल तर ताबडतोब स्थानापन्न व्हायचं आहे. उमेश बाणे. मिळून 50च्या वर लावलं. बघा, आहे बघा, ही माझी मावशी हा, रंजा मावशी. दोन नंबर मानकरी नंदकुमार विष्णू घडिवकर यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे कोणीतरी ते आलेले नाहीयेत किंवा ते उपस्थित नाहीयेत. तर मी त्यांच्या वाडीतील किंवा वावकीतील मंडळींना विनंती करतोय तर कोण जर हजर असेल तर त्यांनी इथे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून राहिलात तर बरं होईल. उमेश बाणे, आपण कुठे असाल तर ताबडतोब स्थानापन्न व्हायचं आहे. उमेश बाणे. मिळून 50च्या वर लावलं. बघा, आहे बघा, ही माझी मावशी हा, रंजा मावशी. दोन नंबर मानकरी नंदकुमार विष्णू घडिवकर यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे कोणीतरी ते आलेले नाहीयेत किंवा ते उपस्थित नाहीयेत. तर मी त्यांच्या वाडीतील किंवा वावकीतील मंडळींना विनंती करतोय तर कोण जर हजर असेल तर त्यांनी इथे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून राहिलात तर बरं होईल. ज्ञानदीप गुरु. पंख्या लावतोय. प्रदीप सीताराम घडिवकर यांना विनंती करतोय. ज्ञानदीप गुरुवांचा सत्कार करायचा आहे. आपल्या सहकार्याबद्दल अतिशय आभार. याच्याही पुढे आपण असंच आम्हाला सहकार्य करावं.
महाराज काय चरणी विनोद माझा माता व पितांची चरण सेवा करते हे काय तुझी जीनवाने आणि या रंगमाच्या मी प्रकट झालो मग चांगलं असता या गणपतीच्या स्तवन करण्याचे कारण मी गेले माझ्या हातेचा पाश आणि अंकुश यांच्याकडे मी येणार रत्नांचा समानास करेन अन्य काही अन्यही आणि आपण रंग उतरत आहात आक्रमण केलं आणि महात्माला शहर मारून सूर्याजी मोहिते मुझे मारना चाहता है आने दो देख लूंगा डॉक्टर सिंह श्रीमान सतीश गाडी याचकडून माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बोनस 100 रुपयांचं पारितोषिक आलंय श्रीमान सतीश गाडी यांचे आभार मानून जमलेल्या तमाम नाट्यरसिकांचे आभार मानून गणरायाला वंदन करून माझ्या अमृतात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळात याचा आनंदानं स्वीकार नाट्यरसिक आमचे परम मित्र श्रीमान अजित नार्वेकर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बोनस 100 रुपयांचं पारितोषिक दिलंय श्रीमान अजित नार्वेकर यांचे आभार मानून जमलेल्या तमाम नाट्यरसिकांचे आभार मानून गणरायाला वंदन करून याही पारितोषिकाचा आनंदानं स्वीकार नाट्यरसिकांना एक सुवर्ण संधी पारसेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी या ठिकाणी होणार आहे नाट्यप्रयोगाचं नाव आहे वृंदा जलधर हा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे लक्षात असू द्या नाट्यरसिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे पारसेकर दशावतार नाट्यमंडळ यांचा 24 फेब्रुवारी 2025 रोजी या ठिकाणी महान दशावतार नाट्यप्रयोग वृंदा जलधर हा होणार आहे तेव्हा सर्व नाट्यरसिकांनी या नाट्यप्रयोगाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती या मंडळातर्फे करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शेखर त्रिंबककर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बोनस 100 रुपयांचं पारितोषिक दिले श्रीमान शेखर त्रिंबककर यांचे आभार मानून जमलेल्या तमाम नाट्यरसिकांचे आभार मानून गणरायाला वंदन करून माझ्या अमृतात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळातर्फे याचा मनपूर्वक स्वीकार त्याचप्रमाणे श्रीमान अजित नार्वेकर त्याचप्रमाणे श्रीमान स्वरा घाडी व अजित नार्वेकर या दोघांचे आभार मानून या पारितोषिकाचा मनपूर्वक स्वीकार विठोबा गुरु इन्होंने हमारे लिए बहुत बड़ा तोहफा दिया उनका बहुत बहुत शुक्रिया वारे बादशाह मैनाबाईच्या कोठीवर डबा धरून बसतोय आओ सूर्याजी मोहिते स्वागत है तुम्हारा बहुत नाम सुना था तुम्हारा आज मेरी मुलाकात हो गई आओ इस बादशाह के गले लग तुझ्याकडं तुझ्या मिठीत या मराठा सूर्याची मोहिते हवं कदापि शक्य नाही कारण तुझ्या जे गळा लागले ते माती मोड झाले तेव्हा सूर्याची मोहिते तुला ते कर सांगितलंय जसं आलंयस जिथून आलंयस तिथे पुन्हा मागे जा सोडा हिंदुस्तान कभी नहीं सूर्याजी मोहिते मैं तुझे एक बात बताता हूँ मेरे कट पे शामिल हो जा तुझे मैं जो चाहिए वो मैं दूंगा माला माल कर दूंगा तुझे अरे जा रे जा
निरंग भिकारी याच हिंदुस्थानात येऊन जे आमची संपत्ती आहे, जे आमचं वैभव आहे, त्याचा मग देव कर्तव्यस अरे धिक्कागचे मी साराचा. तर सत्तेसाठी ज्याने बापाची मान मारावी ही तुमची विकृती आहे. आणि भारतासाठी रामानं सत्तेचा त्याग करावा ही आमची संस्कृती आहे. तेव्हा चल चालता होतो. सूर्याजी मोहिते गलत सोच रहा है तू. अभी भी वक्त गुजरा नहीं है. मेरे कट में शामिल हो जा. इस दक्कन का सर सेनापति पद मैं तुझे बहाल कर दूंगा. इस दक्कन में राज करेगा तू, राज. अरे गरज नाही मला. म्हणे सारा हिंदुस्थान अरे तुम्हाला देणार आहेस. अरे आमच्या पूर्वजांनी स्वतःच्या पराक्रमावर, स्वतःच्या आत्मविश्वासावर अरे सारा काही मिळवून ठेवलंय. तो आदर्श आम्ही मराठ्यांनी या सूर्याची मोहितेनं आपल्या नेत्रासमोर ठेवलाय. अरे ज्या मातेचा जन्म झाला ती माता आमचे, भरतभूमी आमचे, हिंद भूमी आमचे. आणि याच भरतभूमीची महत्व फार वेगळे आणि तुला ती कळणार नाहीये. ऐक, या आमच्या भरतभूमीची महत्व आहे. भगवान गोपाळ कृष्णाच्या मोर पंखांनं रंगीत झालेली भरतभूमी आहे. हिमालयाला शुभ्र धवल बनवले, लक्ष्मणे हिला लावणी प्राप्त करून दिलाय. गंगा माईच्या बळाला पवित्र झाले, संतांच्या बळे मंगल भंग झाले. शीलवंतांना सखा मानणारी, कर्ण बसणारी आणि पराक्रम भाऊ जाणारी हिंद भूमी आम्हा हिंदूंचे श्रद्धाचा धोर. सूर्याजी लहरों के डर से मैनाबाई हिरोजी हा सूर्याची मोहिते मैनाबाईच्या पोटीवर आहे. याला सर्व ठिकाणी होय, असं या मैनीनं केलंय तरी काय? मैनाबाई हिरोजी अरे आजपर्यंत आमच्या पूर्वजांनी नवत आम्ही सुद्धा भगव्यांची सेवा केली, भगव्यांचं रक्षण केलं, सारा स्त्रियांचं रक्षण केलं. पण स्वतःच्या तत्वाला केव्हा डाग लागू दिला नाही. पण हा संपत्तीच्या मोहापायी धनाच्या आशेनं त्या बादशाह तो बादशाह नहीं बचेगा तू. बड़ा कुठे दिसेना. जीव तर वरी आहे पण हा नेमका गेला कुठे. आळीतल्या मुलांबरोबर तर मुलांबरोबर सुद्धा नाही. मग याला शोधायचं कुठे. विठ्ठला पांडुरंगा माझ्या बाळाची काळजी फक्त तुला. काय करू कळत नाही मला. हे येण्यापूर्वी हा आला असता तर 2 घास पोटात गेले असते त्याच्या. पण मला वाटतं आजही जाईपर्यंत त्याचा उपवासच घडणार आहे. ते येण्यापूर्वी 2 घास भरवाय म्हणून सगळीकडे शोधून आले पण हा पुढे दिसत नाही. सतत या दोघात माझं मरण येतं. कारण आता 25-26 वर्ष झाली आहेत देवा. पांडुरंगा ही कसरत मी करते. हा अपंग जन्माला आला हे कळलं त्या क्षणापासून. अजूनही पिता पुत्राची नजर नाही. कारण याने सांगितलंय की हा अपंग गोळा माझ्या समोर आला ना तर मी त्याच्या नळणीचा गोड घेईन म्हणून. माझा बाळ तर जगायला हवा. याच्यासाठी सगळी खटाटोप चालली. पण मला कळत नाही. याला सगळीकडे शोधून आले पण हा राहिला कुठे. पांडुरंगा माझ्या बाळाचं भवितव्य फक्त तुझ्या हातात आहे. आणि याच्यासाठी जे काही करशील ते फक्त तू असं मला तरी वाटते. म्हणूनच तर देवा एवढी वर्ष माझ्या बाळाला कळू लागल्या दिवसापासून तुझ्या भक्तीची ओढ लागली. पांडुरंग विठ्ठल जगाचा देवी अशी ओळख करून दिली तुझी. भगवंता हात पाय नसले म्हणून काय झालं.
रागत रागत तुझ्या मंदिरापर्यंत येतो, तोंड भरून तुझी स्तुती करतो. कोणी जरी अपमान केला तरी पण कोणालाही उन्हाआधी शब्द न बोलणारा माझा कुलपदास. छोटी छोटी मुलं थट्टा करतात त्याची, दगड मारतात त्याच्या, तरी पण का हो असं करतात असा विचारतो. पण उलट शब्दाला कधी काही बोलत नाही. हे विठ्ठला, इतर कुणी काही त्याच्याशी बोललं ना तरी पण मायेनं बोलणारा माझा बाळ, पण ज्यानं जन्म दिलाय ना तो त्याच्या नजरेसमोर नकोय. काय करू, ही कसरत माझी कधी पूर्ण होणार. प्रत्येकाच्या बुद्धीत बदल करणाऱ्या भगवंता याच्या बुद्धीत असा पालन कर की जेणेकरून आपल्या बाळाला बाळ बनते. हो, या दम्याच्या व्याधीनं मला एवढं वेडलंय की काही अंतर सांगायला गेले तरी पण जीव वळतो. कसं होणार माझ्या बाळाचं. याच्या बरोबरच्या असणारी सारी मुलं त्यांची तिथं त्या आणि दारापासून ओळखतात. आता मी तिथं येऊ काय तुझ्या समोर वेळ लागले मला. मी बरोबर तुम्हाला पटलं म्हणून तुम्ही बोलता. तुम्हाला वेळ लागलाय का? या समाजानं मला वेळ लावलेला आहे. समाज आणि याला खरी कारणीभूत आपण तू आहेस. तू आणि जन्माला घातलेला असतो लोळाखोर, आणि त्याच्यामुळे माझी निंदा होते. मी पापी आहे, मी पापी आहे. तुझं पाप जीवनात केलं म्हणून हा पोर जन्माला आलाय. माझ्या बाळानं तुमचं काय केलंय आता? काय केलं? तुम्ही तर विषुकीसाठी गेलं होतं. त्याच्याच मुळे ही मला दूषण ऐकून घ्यावी लागते. तो पण मला संसारात नको आहे. त्याला संपव, पण तो त्याला थांबव, पण तो मला संसारात नको आहे. पण तो नसल्यासारखंच आहे का? विचार करा, आता 25-26 वर्ष मी तुमच्या समोर त्याला कधी घेऊन आले नाही. काय घेऊन येणार? तुम्हाला ज्यावेळी कळलं की हा अपंग आहे, याला हात नाही, याला पाय नाही, कापडात गुंडाळलेला माझा गोळाच्या आधी तुम्ही पाहिला, त्याच वेळी सांगितलं की मला याचं भविष्य नाहीये. पांडुरंग पांडुरंग, हे विठ्ठला मायबा, देवा पंढरीनाथा, देवा देवा तुझ्या पायी, देवा तुझ्या चरणी, या तुझ्या दासाचा, या वेड्या पूर्वदासाचा सादर प्रणाम, सादर प्रणाम. हे विठुराया, कर ठेवून या कटेवरी, कर ठेवून या कटेवरी, उभा झाला सिरे विटेवरी. देवा देवा, भक्त पुंडलिकाच्या इच्छेसाठी युगानुयुग 28 युग दोन्ही करकटेवरी ठेवून चंद्रभागेत उभा झाला. त्या चंद्रभागेच्या थाई पंढरपूर क्षेत्र देवा तू निर्माण केलं. का का भगवंत का? तर तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तानं चंद्रभागेत स्नान करावं, स्वतःची पाप धुवून
पुण्याचा संचय त्याच्या जीवनी त्याला करता यावा आणि मोक्षाच्या मार्गाने जाता जाता मुक्तीची चारी द्वार सदैव काळासाठी त्याच्या जीवनी त्याला प्राप्त व्हावी. माझ्यातून काही अपराध घडला काय झालं? अरे काय झालं म्हणून विचारतोय सिद्धीच्या? अरे कावळा तू, बेडूक तू, नष्ट तू, अरे बोडका तो बोडका सिद्धीच्या. गंगात्री गेलो, सत्यनाचा स्नान करून आलो रे, शुद्ध होऊन आलो. सिद्धीच्या तुम्हाला स्पर्श केला या प्रमाणात तुझ्या हृदयाला स्पर्श केला. प्रहलाद, मी तुमच्या नजरेत कावळा झालो. होय, मी बेडूक प्रत्येकाच्या मनामध्ये क्षणोक्षणी वेळोवेळी आपल्याला सुख लाभलं पाहिजे हा हव्यास असतो. अहो या सुखापोटी आपण स्वतःला विसरून जातो. देव गाभाऱ्याच्या ठिकाणी दोन डोळ्यांनी देवाला पहा, हस्त जोडा, अंतःकरणाच्या ठिकाणी असणारं साखर देवाच्या सामोरे मांडा.
अहो तुमची भक्ती जर ना प्रांजळाने सोजळ जर असेल ना तर तुम्हावर आलेलं अरिष्ट दुरापास्त करण्यासाठी ज्या ठिकाणी देव असेल त्या ठिकाणाचा त्याग करून त्या संकटातून मुक्त करण्यासाठी देव तुमच्यासाठी धावून येणार आहे. पांडुरंग. मंडळी कसं वाटलं व्हिडिओ आवडला असत ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया कोकण एक्सप्लोर यूट्यूब चॅनलच्या दुसऱ्या लागून त्याचा सर. जय महाराष्ट्र. धन्यवाद. चला.